एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगम समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहणं गणहराणं अज्झावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण 270 गाथांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी अमृतचंद्र आचार्यांनी एक कलश ठेवलेला आहे या शुभोपयोग अधिकाराचं आणि तिसऱ्या अधिकाराच्या समापनाला, आणि त्या अनुषंगाने आपण कलश एकदा वाचू आणि त्याचा अर्थ बघू. इत्यद्यास्त्य शुभोपयोग जनितां काचित् प्रवृत्तिं यतिः सम्यक् संयम सौष्ठवेन परमां क्रामं निवृत्तिं क्रमात् हेलाक्रांत समस्त वस्तु विसर प्रस्तार रम्योदयां ज्ञानानंदमयीं दशाम् अनुभव त्वेकांततः शाश्वतीं. काल आपण बघितलं होतं की याप्रमाणे यती शुभोपयोग जनित किंचित प्रवृत्तीचा आश्रय घेऊन, म्हणजे शुभोपयोग 6व्या गुणस्थानवर्तीची भूमिका यांचा आश्रय घेऊन सम्यक प्रकारे क्रमशः संयमातील सौष्ठत्वामुळे परम निवृत्तीला प्राप्त करून शाश्वत ज्ञानानंदमयी दशेचा एकांतानी म्हणजे सर्व प्रकारे अनुभव करोत, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की या यतींनी शुभोपयोगात येऊन अशा तऱ्हेने सम्यक प्रकाराने संयमाचा वर्धपण करावं आणि त्यामुळे परम निवृत्तीला प्राप्त होऊन शाश्वत अशा आनंदाचा अनुभव एकांताने त्यांनी जीवनात घ्यावा. या ज्ञानानंदमय दशेचा उदय हा समस्त वस्तू समूहाच्या विस्ताराला सहज लीलेने व्यापतो. याचाच अर्थ की हा ज्ञानानंदमय दशा प्राप्त झाल्यानंतर जगातील संपूर्ण पदार्थांना त्यांनी केवळ ज्ञानाने ते जाणतात, असा या ज्ञानाचा अखिल स्वभाव त्यांच्या जीवनामध्ये प्रगट झालेला आहे. म्हणून या ज्ञानानंदमय दशेचा उदय हा समस्त वस्तू समूहाच्या विस्ताराला सहज लीलेने व्यापतो. याचा अर्थ सहज रीतीने संपूर्ण जगताला, विश्वाला, 6 द्रव्यांना, त्याच्या गुणांना, पर्यायांना सहज रीतीने हा आत्मा जाणण्याला समर्थ आहे. अशा प्रकारचा हा कलश या शुभोपयोगाच्या अधिकाराच्या अंती अमृतचंद्र आचार्यांनी ठेवलेला आहे. शुभोपयोगी मुनी जे असतात हे सम्यक प्रकारे आराधना करत परम वितरागी दशा प्राप्त करतात. क्रमाक्रमाने प्रथमतः तर सम्यक दर्शनाची ते प्राप्ती करून घेतात. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की जीवनात त्याच समयी सम्यक ज्ञानाची प्राप्ती आहे. त्यांचं आचरण देखील शुद्धाकडे परिवर्तित झालेलं आहे. भलाई संयम त्यांच्या जीवनात नसेल आणि नंतर श्रावक अवस्थेत मुनिपद धारण करून शुद्धोपयोगात लीन होऊन अशा प्रकारे वितराग दशा ते जीवनात प्राप्त करतात. म्हणजे एक एक उत्तरोत्तर पायरी आक्रमण करत ते अशा प्रकारे वितराग दशेला प्राप्त होतात.
मुनींची शुभोपयोगामध्ये कमी प्रवृत्ती असते आणि शुद्धोपयोगामध्ये अधिक प्रवृत्ती असते. मुनी 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये झुलणारे असतात, कारण अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ या गुणस्थानात ते राहू शकत नाही. 6व्याही गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त आणि 7व्याही गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त. पण या दोन काळामध्ये जरी अंतर्मुहूर्त असला तरी 7व्यामध्ये ते जास्त काळ रमण पावतात आणि 6व्यामध्ये कमी काळ येतात. आणि 6व्या गुणस्थानात येतात तेही 7व्या गुणस्थानात जाण्यासाठी अहर्निश समाधीमध्ये स्थित होण्याचा त्यांचा पुरुषार्थ आणि प्रयत्न असतो. म्हणून शुभोपयोगात ते कमी असतात आणि शुद्धोपयोगामध्ये त्यांची प्रवृत्ती असते. शुभोपयोगात त्यांना अपरिहार्यपणे यावं लागतं. शुद्धोपयोगात स्थित होऊ शकत नाही. अंतर्मुहूर्तापेक्षा आणि वर चढायचा मार्ग अजून मोकळा नाही. त्यामुळे त्यांना नियमपूर्वक 6व्या गुणस्थानात शुभोपयोगाच्या पायरीवर यावं लागतं. जेव्हा स्वस्थिरता राहत नाही तेव्हा ते शुभोपयोगात येतात. परंतु जे सांगितलं, शुभोपयोगामुळे त्यांना अशा प्रकारे समाधीमध्ये सौष्ठव प्राप्त होतो, संयमातला सौष्ठव प्राप्त होतो. या कथनामध्ये निश्चय हा लावायचा की शुभोपयोगातून शुद्धोपयोगाची प्राप्ती वास्तविकतः होत नाही. अंतरंगामध्ये जेव्हा त्रिकाली आत्म्याचं ध्येय म्हणून यांनी स्वीकारलेलं आहे, त्याच्याशी जेव्हा याचा उपयोग तन्मय झालेला आहे, म्हणजे शुद्धाच्या धारेतूनच शुद्धाची धारा उत्पन्न होते. जेव्हा याचा उपयोग शुद्ध आत्मतत्वाकडे एकाकार झालेला आहे, त्या शुद्धीतूनच ही 7व्या गुणस्थानातली शुद्धी देखील त्याच्या जीवनात येते. पण बोलण्याचं कथन असं आहे की याच्या आधीचं गुणस्थान शुभोपयोगाचं असतं, कारण 6वं गुणस्थान ह्या शुभोपयोगाच्या भूमिकेत आहे. म्हणून असं म्हटलं जातं की शुभोपयोगातून त्यांना वितराग दशा प्राप्त झाली. हे कथन व्यवहाराच्या प्रयोजनाने केल्या जातं, म्हणजे हे आरोपित कथन आहे. आणि अशा तऱ्हेने मुनी क्रमाक्रमाने वितराग दशा प्राप्त करून सर्वज्ञपणा प्रगट करतात आणि आत्मस्वरूपात शाश्वत विद्यमान ज्ञानानंदमयी मोक्ष दशेचा एकांताने अनुभव करतात. इथे एकांताने अनुभव करतात. प्रश्न आमच्या जीवनात कधी कधी येऊ शकतो की आमचं जर आगम पूर्ण स्याद्वादाशी निगडित आहे, आमच्या आगमामध्ये जर अनेकांताचा निरंतर आदर दिसतो आहे, तर मग या ठिकाणी एकांताने मोक्षदशेचा अनुभव का घेत आहात? कारण हा जो ज्ञानाचा आनंद आहे, हा आनंद एकमेव अद्वितीय एकांतानी तो तशाच प्रकारचा आहे. विषयांमधला आनंद हा निरस आहे, बेचव आहे, आणि हा जो ज्ञानाचा आनंद आहे हा सर्वश्रेष्ठ आहे, अनुपमय, तृप्ती प्रदान करणारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकांतानी ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि एकांत हा सम्यक एकांत पण असतो. जसं सम्यक एकांत कशाला म्हणायचं, तर सम्यक एकांताला त्यावेळेला आम्ही असं म्हणू शकतो की मुनी पद धारण केल्याशिवाय जीवनामध्ये मुक्ती संभवनीय नाही. हे जेव्हा आम्ही कथन करणार आहे, हा झाला एकांत निश्चयाचा कथनाचा पद्धती. उदाहरणार्थ, 7व्या नरकामधला निघालेला जीव हा तिर्यंचच बनतो, मनुष्य बनू शकत नाही, हा देखील एकांताने नियम आम्हाला सांगावा लागतो. त्यानंतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध करणारा जीव हा केवली किंवा श्रुतकेवली यांच्या चरणमूलांजवळच चतुर्थ काळातच पुरुषवेदीच
तीर्थंकर प्रकृतीचा बंध करू शकतो, हेही एकांताने कथन केल्या गेलेलं आहे. याचा अर्थ की त्या ठिकाणी दुसरा त्याला पर्यायवाची असं प्रतिस्पर्धी नाही, दुसरं त्याला कुठलंही नाही, विरुद्ध बाजू त्याची नाही आहे की मुनी नाही बनले तरी मोक्षाची प्राप्ती होईल असं संभवनीय नाही. म्हणून ज्या ठिकाणी ते एकमेव कारण दिसत आहे त्या ठिकाणी एकांताने ते तसंच आहे असं कथन केल्या जाईल. किंवा 7व्या गुणस्थानातला जीव निघाल्यानंतर 7व्या नरकामधला जीव निघाल्यानंतर तो मनुष्य पण होऊ शकतो आणि तिर्यंच पण होऊ शकतो असं कथन नाही. तो नियमपूर्वक क्रूर तिर्यंचच बनतो हे निश्चित आहे. म्हणून तो ही निश्चयाने एकांताचं कथन आणि सत्य कथन आहे. जरी एकांत त्या ठिकाणी असला तरी तो समीचीन एकांत म्हटल्या जातो. सिद्ध दशेमध्ये जीव आपल्याच ज्ञानाचाच आनंदाचाच त्रिकाली अनुभव करतो. विषयांचा पराचा कर्तेपणाचा कुठलाही अनुभव घेत नाही. हे देखील एकांताने तसंच कथन असणार आहे. म्हणून एकांताने तो आत्म्याचाच अनुभव करतो. हाच अनुभव यथार्थ आहे. इतर कोणताही अनुभव करण्यायोग्य नाही. म्हणून सर्वांनी ज्ञानानंद स्वभावी त्रिकाली ध्रुव अशा आपल्या आत्म्यामध्येच आपलेपणा प्रस्थापित करावा की मी कोण, मी आत्मा, मी ज्ञानानंद स्वभावी आणि ते समीचीन आहे, तेच एकांताने सत्य आहे. हे जेव्हा ठासून अंतरंगामध्ये स्थिर होईल त्याचीच आम्ही जेव्हा प्रतीती करू तोच आहे आमचा आत्मपुरुषार्थ. म्हणून त्यामध्येच लीन व्हा. अशा प्रकारची गोष्ट या कलशामध्ये अमृतचंद्राचार्यांनी सांगितली. आणि इथे चरणानुयोग सूचक चुलिका नावाच्या महाअधिकाराच्या समागत शुभोपयोग प्रज्ञापन अधिकार समाप्त झालेला आहे. आणि यानंतर पंचरत्नांना कथन करणाऱ्या गाथांचा सुतोवाच म्हणून परत एक कलश आचार्य अमृतचंद्रांनी ठेवलेला आहे. कलश पहा. तंत्रस्यास्य शिखंड मंडनमिव प्रद्योतय सर्वतो द्वैतीकमथार्हतो भगवत संक्षेपत शासनम व्याकुर्वन् जगतो विलक्षण पथां संसार मोक्ष स्थितिं जिया संप्रति पंचरत्न मनघम सूत्रेरिमे पंचभी. आता पंचरत्नाप्रमाणे असलेल्या रत्न, किमती वस्तूला आम्ही रत्न म्हणतो. आणि रत्न हे नेहमी सांभाळून ठेवल्या जातं. रत्न तिजोरी, डबी, डबीत आणखी डबी, आणखी डबी अशा करून कागद त्याच्यामध्ये लपेटून रत्न अत्यंत सुरक्षित ठेवल्या जातं. त्याला बाहेरची हवा, पाणी, पाऊस लागणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि ते कुणी चोरून नेणार नाही अशी ही दक्षता घेतली जाते. असा हा बहुमूल्य दगडाचा तुकडा आहे. परंतु या ठिकाणी जे पंचरत्न आचार्य सांगत आहे हे पंचरत्न म्हणजे अपूर्व असा जीवनामधला आल्हाद आहे. बेशक किमती असं हे रत्न आहे ज्याच्यामध्ये आम्ही म्हणू शकतो रत्नांना तरी मूल्यवान आहे, पण हे तर अमूल्य आहे. याला मूल्यच नाही. याची कितीही किंमत दिली तरी याचं मूल्य नेहमी वरचढ राहणार आहे. याचा तराजूचं पारड हे नेहमी असं कधीही दुसऱ्या कोणत्याच्या मुळे देखील खाली येणार नाही, वर जाणार नाही. असं हे याचं पारड निरंतर झुकत असणार आहे. अशी ही पंचरत्नाच्या गाथा या ठिकाणी आचार्य प्रस्तुत करत आहे. म्हणून पंचरत्नाप्रमाणे असलेल्या रहस्यभूत 5 गाथा आहे.
त्यांना पंचरत्न म्हटलेले आहे. प्रथम त्या गाथांची महिमा पुढील श्लोकात काव्यद्वारा वर्णन करतात. अमृतचंद्र आचार्यांचाच हा कलश आहे. ती काय सांगतात की सौभाग्याच्या अलंकाराप्रमाणे, जसा सौभाग्याचा अलंकार हा चूडामणी रत्न जे भांगेमध्ये भरल्या जातं, बिंदीसारखं वापरल्या जातं, किंवा कपाळावर सुशोभित होणारा टिलक हा जसा जीवनामध्ये अगदी वरच्या स्थानावर आहे, म्हणून सौभाग्याच्या अलंकाराप्रमाणे चूडामणीप्रमाणे असणारे हे या शास्त्रातील निर्दोष 5 गाथारूप पंचरत्न या जगाला विलक्षण मार्गाने प्रगट होणारी संसार मोक्षाची स्थिती प्रगट करत जयवंत प्रवर्तो. या 5 रत्नांच्या माध्यमातून, पंचरत्नांच्या माध्यमातून गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. पहिल्यांदा तर सांगितला संसार काय आहे, दुसऱ्या याच्यामध्ये सांगणार आहे मोक्ष काय आहे, मोक्षाचं साधन काय आहे, त्या साधनाचा उदो करणार आहे, आणि साधन सदा जयवंत असो अशा तऱ्हेने या पंचरत्नांच्या गाथा आचार्य प्रस्तुत करणार आहे. जर आम्हाला थोडक्यामध्ये अगदी कमीत कमी शब्दांमध्ये 275 गाथांची समग्रता पाहायची असेल तर या 5 गाथा आम्ही हृदयस्थ करू शकतो. संसारात आम्ही का अडकलो यासाठी सांगितला संसार मार्ग. जसं संसार मार्ग सांगताना समंतभद्र आचार्यांनी पण संसार मार्ग सांगितलेला आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्लोकामध्ये समंतभद्र देव म्हणतात की सदृष्टी ज्ञानवृत्तानी धर्मम धर्मेश्वरा विदुहु यदि प्रत्यनीकानी भवंती भवपद्धती ही. भवंती भवपद्धती ही संसाराची भवपद्धती आहे. हा संसार आहे कोणता तर सदृष्टी ज्ञानवृत्तानी याला धर्मम म्हटलेला आहे. कुणी तर धर्मेश्वरा, धर्मेश्वरांनी, धर्माचे जे अधिष्ठाता आहे, धर्माचे जे प्रवर्तक आहे, धर्माचे जे उपदेशक आहे, त्यांनी याला धर्म म्हटलं. आणि यदीय प्रत्यनीकानी म्हणजे याच्या विरुद्ध जे आहे ते असदृष्टी, असज्ञान आणि असच्चारित्र, मिथ्या ज्ञान, मिथ्या दर्शन आणि मिथ्या चारित्र, याला भव पद्धती ही, भवाची पद्धती आहे, संसारात फिरण्याचा हा मार्ग आहे. असं संसार तत्व या ठिकाणी कुंद कुंद भगवान आमच्या समोर प्रस्तुत करणार आहेत पहिल्या गाथेमध्ये. आता या ठिकाणी सांगतात आहे की अशा या पंचरत्न आणि हे निर्दोष आहे या गाथा, याच्यामध्ये कुणीही कमी अधिकपणा करू नये की हाच संसार मार्ग आहे आणि अशा तऱ्हेचा मोक्ष मार्ग असणार आहे. असा हा जगाला विलक्षण, विलक्षण याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने संसार स्थिती काय, मोक्ष स्थिती काय आहे, दोनचे मार्ग हे भिन्न भिन्न मार्ग आहे. दोनचे तोंड एकाकडे होऊ शकत नाही. दोघही जण एकमेकांकडे पाठ करून पुढे आपला मार्गक्रमण करणार आहे. असा हा मार्ग आहे. म्हणून याला म्हटलं विलक्षण असा मार्ग आहे. आणि या मार्गाने प्रगट होणारी संसार आणि मोक्षाची स्थिती प्रगट करत, खऱ्या अर्थाने संसार काय आणि मोक्ष काय याची स्थिती आम्हाला समजली पाहिजे. असा हा मार्ग जयवंत प्रवर्ततो. याचा सतत उदो जीवनात व्हावा, जयकार व्हावा. संसार मार्गापासून लोकांनी दूर हटावं आणि मोक्ष मार्गामध्ये निरंतर प्रवर्तमान व्हावं, अशी ही भावना या पंचरत्न संक्षेपाने अरहंत भगवंतांच्या समग्र अद्वितीय शासनात सर्व प्रकारे प्रगट करतात. आणि अशा तऱ्हेने संक्षेपाने, जसं प्रत्येक वेळेला आपण बघतो की आचार्य ग्रंथामध्ये तर अनेक गोष्टी सांगतात, पण अनेक गोष्टी सांगितल्यानंतर शेवटची उपसंहाराची गाथा देखील अत्यंत महत्वाची असते. जसं
जर आम्ही इष्टोपदेशची गाथा जर शेवटची उघडली 51 नंबरची, तर आम्हाला दिसतं की त्या गाथेमध्ये आचार्य पूज्यपाद लिहितात की जीवोन अन्यः पुद्गलाश्चान्य इत्यसौ तत्वसंग्रह. हा तत्वाचा संग्रह जर करायचा असेल, तत्व 2 शब्दात सांगायचं असेल, तर जीव अन्य आहे आणि पुद्गल अन्य आहे. इत्यसौ तत्वसंग्रह. एवढाच संक्षेप आहे, एवढ्याच आम्हाला कथन करायचं आहे. पण बाकी हे सगळं आम्ही विस्तार रुची शिष्यांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टींचं प्रवर्तन करणं, कथन करणं क्रमप्राप्त आहे. कारण सगळ्यांनाच एका वाक्यावरून सार समजत नाही. अनेकांना खूप मोठं उलगडून दाखवावं लागतं, तेव्हा कुठे त्यांच्या पदरी काहीतरी पडतं. जास्त सांगावं लागतं, तेव्हा ते थोडं ग्रहण करतात. काहींना कमी सांगावं लागतं आणि तरी ते जास्त ग्रहण करतात. अशी ही मनुष्यांच्या प्रवृत्ती आहे. त्यामुळे संसार मार्गाविषयी आता उपसंहार रूपाने अगदी कमी शब्दात आचार्य सांगणार आहे. मोक्षाला देखील तसंच आचार्य सांगणार आहे. पहिल्यांदा आता संसार तत्वाचं स्वरूप स्पष्ट करणारी गाथा सांगतात. जे अजधाग हि दत्था एदे तच्चत्ति निश्चिता समये अच्चत्त फल समिद्धम भमंती ते तो परम कालम. जे समये, जे जिनशासन प्रणीत मार्गामध्ये बाह्यतः स्थित असूनही अजगाग अजग अजधाग हि दत्था अयथार्थपणे पदार्थांचं ग्रहण करतात. एदे तच्चमती निश्चिता, हे तत्व असं आहे, वस्तुस्वरूप असंच आहे, अशा प्रकारे मिथ्या अभिनिवेश करतात. ते तो अनंत फल समिद्धम, ते अनंत कर्मफलाने परिपूर्ण अशा परम कालम भमंती, अनंत काळपर्यंत संसारामध्ये भटकतात. वास्तविकतः ते जीव जे आहे ते जिनशासना प्रणीत मार्गामध्ये बाह्यतः स्थित आहे. बाह्यतः स्थित आहे याचा अर्थ कदाचित ते श्रावकांची किंवा कदाचित मुनींची व्रत बाह्यतः पाळत असली पाहिजेत, परंतु अंतरंगामध्ये देखील अशा प्रकारची प्रगाढता नाही. तत्व हे असंच आहे, मी म्हणजे चैतन्यमयीच आहे आणि परद्रव्य माझ्यापासून पृथक आहे. परद्रव्य त्यामध्ये काही पुद्गल द्रव्य आहे आणि त्यांचा आणि माझा नित्य संबंध देखील येतो, तरी देखील ते माझ्या जीवनात काहीही उलटा पालट करू शकत नाही. अशा तऱ्हेची ज्याची प्रगाढ श्रद्धा नाही, ज्याची श्रद्धाच बळकट झाली नाही, म्हणून बाह्यतः मुनी वेश असला तरी देखील अंतरंगामध्ये अजूनही मुनित्वपणा त्यांच्या जीवनात अवतरित झालेला नाही. असे जे जिनलिंगधारी असतात, परंतु अयथार्थपणे पदार्थांचं ग्रहण करतात. पदार्थ वास्तविकतः स्वतःच्या योग्यतेने परिणमनशील आहे आणि तरी देखील याची मान्यता अशी असते की माझ्यामुळे पदार्थामध्ये बदल मी करू शकतो. मी म्हणेल ती पूर्व दिशा, असा याचा हठाग्रह असतो. वास्तविकतः एका परमाणूला बदलविण्याचं देखील कोणत्याही द्रव्याचं सामर्थ्य नाही. आणि असं असताना देखील श्रद्धा विपरीत करतो, अज्ञानी बनतो आणि हे मानतो की मी माझ्या इच्छेनुसार सगळ्यांना माना तुकवायला लावेल. त्याचा हा अट्टहास म्हणजे एक प्रकारे मिथ्या अभिप्राय, अयथार्थ श्रद्धा नाही. आणि त्यामुळे हा जीव जरी बाह्यतः जिनलिंगधारी असला तरीही अंतरंगामध्ये अजूनही मिथ्यात्वाचं पोषण करत आहे. त्याचा संसाराचा निकट पार अजून आलेला दिसत नाही आणि तो या
अशा प्रकारे मिथ्या अभिनिवेश करतो. आणि हे असंच आहे. यानंतर कर्मफलाने परिपूर्ण अशा अनंत संसारामध्ये अडकतो. अनंत संसार त्याच्यासाठी खुला आहे. कारण जोपर्यंत मिथ्यात्व जीवनामधलं जात नाही तोपर्यंत हा जीव धर्माची सुरुवात करू शकत नाही. हा माइलस्टोन आहे त्याच्यासाठी. ही खूण गाठ आहे की इथून तुझा धर्म सुरू होणार आहे. या पॉइंटला जर तू येशील तर तुझ्या जीवनात धर्म आहे. आणि जर या बिंदू पर्यंत तू पोचलीस नाहीस तर अजूनही धर्म जीवनात दूरच आहे. दिसत असेल कदाचित, पण पोचलेला तू मात्र नक्कीच नाही. आणि म्हणून ज्या वेळेला यथार्थ श्रद्धा जीवनात होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने वस्तुतत्वाचं आकलन जीवनात होईल आणि स्वपरभेद विज्ञान होईल आणि अभिप्रायामध्ये शुद्धता येईल. जे स्वयं अविवेकाने पदार्थांना अन्यथाच अयथार्थ ग्रहण करून तत्व असेच आहे असा अभिनिवेश धरतात. वास्तविकतः तत्वांचं स्वरूप आमच्या शास्त्रांमध्ये कथन केलेलं आहे. जसं आत्ताही आपण बघितलं, ज्ञेय तत्वाचं कथन केलेलं आहे, जे उत्पादवे द्रव्ययुक्त आहे, जे नित्य परिणमनशील आहे, जिच्यामध्ये अनंत गुण आहे, ज्यांनी आपल्या अस्तित्वाला कधीही सोडलेलं नाही आणि समूळ दुसऱ्याचं कधीही ग्रहण त्यांनी केलेलं नाही, जो दुसऱ्यांमध्ये आपलं काही टाकू शकत नाही आणि परामधून आपल्यामध्ये काहीही घेऊ शकत नाही, अशी अकाट्य चौकटी रेषा या आत्मतत्वाभोवती किंवा प्रत्येक वस्तुतत्वाविषयी जीवनात आहे. आणि हेच सत्य आहे. इदमेवं सत्यम न अन्यथा. आणि तीर्थंकरांच्या वाणीवर अकाट्य विश्वास ही तीर्थंकर अन्यथावादी कधीही नसतातच नसतात. अशा तऱ्हेने ज्याची श्रद्धाच निर्मळ झाली नसेल तर तो अयथार्थ ग्रहण करेल आणि त्याचं जे सगळं काही कथन असणार आहे हे देखील अयथार्थ असेल. म्हणून जे स्वयं अविवेकाने पदार्थांना अन्यथा अयथार्थ ग्रहण करतात, तत्व असंच आहे असा अभिनिवेश करतात, स्वतः चुकीचं मानतात आणि दुसऱ्यांना देखील हे तत्व असंच आहे अशा प्रकारे निर्दोष पद्धतीने ठासून देखील सांगतात. वास्तविकतः ती त्यांची चूक आहे. कारण तत्व तसं नसताना देखील ते तत्व तसं आहे हा आग्रह धरतात, म्हणजेच ते हठाग्रही बनतात. सतत गोळा केलेल्या महामोहरूपी मानसमलाने मन ग्रस्त झाल्यामुळे आणि सतत हा जो महामोहरूपी मान आहे याच्या जीवनात वरचढ ठरतो. मी म्हणेल ते सत्य अशी याची भूमिका असते आणि त्या भूमिकेतून याचं मनस्पटल अत्यंत मलिन झालेलं आहे, मायाचारी बनलेला आहे, अभिनिवेशाने सहित आहे. आणि असा हा जीव स्वयं आपल्याच मुळे अज्ञान परिणामी बनतो. ते समयामध्ये जिन शासनामध्ये स्थित असूनही जिन प्रणित द्रव्यलिंग दिगंबरत्व स्वीकारतात तरीही परमार्थ मुनीपणा प्राप्त न झाल्याने बाह्यतः द्रव्यलिंगधारी आहे, परंतु परमार्थाने मात्र जीवनामध्ये अजूनही मुनीपणा धारण झालेला नाही. आणि मुनीपणा धारण करणं म्हणजे काय? मुनीपणा धारण करणं याचा अर्थ आहे अंतरंगामध्ये 12 कषयांचा अनुदयपूर्वक असणारी शुद्धता असणं. अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण 12 कषयांच्या अभावात जेव्हा जीवनामध्ये वितराग भाव प्रगट आहे तो आहे खरा मुनीपणा. आणि हे मुनित्व असताना
बाह्यतः 5 महाव्रतांचं पालन आहे, 5 समितींचं पालन आहे, 3 गुप्तींचं पालन आहे, 6 आवश्यकांचं पालन आहे. हे आहे बाह्य मुनीपणा. म्हणून अशा तऱ्हेने याला खऱ्या अर्थाने मुनीपणा प्राप्त होत नाही आणि त्यामुळे ते श्रमणाभास होतात. म्हणून ते खऱ्या अर्थाने श्रमण म्हटल्या जात नाही आणि अनंत कर्मफळाच्या उपभोगाच्या भाराने भयानक अशा अनंत काळपर्यंत भवांतर रूप अनंत परिवर्तनांनी अस्थिर वृत्तीचे होतात आणि खऱ्या अर्थाने मुनीपणा नाही आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने श्रमणाभासी आहे. श्रमण वाटतात पण श्रमणत्व त्यांच्या जीवनात नाही. दिगंबर वेश केवळ म्हणजे श्रमणत्व नाही. श्रमणत्व दिगंबर वेश सहित अशा तऱ्हेने अंतरंगाची शुद्धता वितराग भूमिका त्यांच्या जीवनात असायला पाहिजे आणि ते नाही म्हणून अनंत कर्मफळाच्या उपभोगाच्या भाराने हा त्यांना भार आहे. हा सहज अकृत्रिम भाव त्यांच्या जीवनात नाही आणि म्हणून अशा भयावह अशा अनंत कालपर्यंत भावांतर रूप अनंत परावर्तनांनी अस्थिर वृत्तीचे होतात. अशा श्रमणाभासांना संसार तत्वच समजावे. असे जे श्रमणाभासी आहे ते म्हणजेच खरं संसार तत्व आहे. संसार जर बघायचा असेल तर असा असंयमीच्या जीवनात बघता येऊ शकतो. जे यत्किंचितही संयम धारण करत नाही, मूलगुणांना त्यांनी धारण केलेलं नाही, असे जे कुणी असतील ते म्हणजे साक्षात संसारच आहे. भावार्थ, बाह्यतः जिनलिंगधारी असूनही जे पदार्थांचे अयथार्थ श्रद्धान करून असेच तत्व आहे अशा मिथ्या अभिनिवेश करतात, मोहाने मलिन होतात, ते अज्ञानी यथार्थ साम्य रूप मुनीपणा धारण न करता श्रमणाभास बनतात व त्यानंतर अनंत काळपर्यंत दुःख भोगत दीर्घ संसारी होतात. असे द्रव्यलिंगी श्रमण हे संसार तत्व जाणावे. आणि कसे आहे तर ते श्रमणाभासी बनले. प्रथमतः तर हा पर्याय मिळणं आम्हाला अत्यंत दुर्लभ होतं आणि या दुर्लभ पर्यायाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा जर आम्ही तत्वनिर्णय करत नसू, आत्मप्रतीती आमच्या जीवनात जर झाली नाही तर आम्हाला संसारातच परत भटकावं लागणार आहे. म्हणून असा श्रमणाभासी अनंत काळपर्यंत दुःख आणि दुःख भोगणार आहे, त्याला दीर्घ संसारी असं म्हटलेलं आहे. या गाथेमध्ये संसार तत्वाचं स्वरूपाचं उद्घाटन केलेलं आहे. जे जिनशासन प्रणीत मार्गात बाह्यतः स्थित आहे, अर्थात जे द्रव्यलिंगी श्रमण आहे, तरीही स्वतःच्या अविवेकाने पदार्थांचे स्वरूप अन्यथा जाणतात आणि तत्व वस्तुस्वरूप असेच आहे अशी श्रद्धा करतात. त्याचप्रमाणे विचार व्यामोहाने मलिन चित्त करून सदैव अज्ञानीच राहतात. जरी ते जिनमार्गात स्थित आहे तरीही परमार्थाने खऱ्या अर्थाने मुनीपणा प्राप्त करत नाही, म्हणून श्रमणाभासी आहे. अशा श्रमणाभासांना संसार तत्वच आहे. ते अनंत कर्मफळाच्या उपभोगाच्या भाराने भयंकर अशा अनंत भवांतर रूप परिवर्तनांनी अनवसित वृत्ती करून अस्थिर रूप परिणमन करत असतात. वृंदावन कवी याविषयी लिहितात, जद्दीप मुनी मुद्रा धरे तद्दीप मुनी नाही सोई. जरी मुनी दीक्षा धारण घेतली तरी खऱ्या अर्थाने मुनी नाही. से ही संस्कृत तत्व है,
इहान संशय कोई, या ठिकाणी कोणताही संशय नाही. ताको फल परिपूर्ण दुःख पंचपरवा वर्तन रूप, भय अनंते काल जग यो ही भाषी जिनभूप, असे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं. और कोई संसार नहीं संस्कृत मिथ्या भाव, जीव जिन जीव की होय सो संस्कृत तत्व कहाव. आणि त्याला संस्कृत तत्व म्हणजे संसार तत्व असं म्हणा. याचा प्रयोग करताना आत्मकल्याणासाठी आत्मकरुणा करून सहज आत्मस्वरूपाची प्रतीती करून संसार तत्वाला जीवनातून पूर्ण वजा करणे, हा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. की संसार तत्व, मिथ्या अभिप्राय, मिथ्या अभिनिवेश हा जीवनातून दूर करायचा आहे. या ठिकाणी आपण आज थांबूया. आणि महत्वाची सूचना, उद्याला परत क्लास आपला बंद राहणार आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहूणम. सर्वांना जय जिनेंद्र.